नमस्कार मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आपण आज चाललो कुणकवनमधल्या धरणावर। खारेपटण ब्रिजवरनं पुढे इला की कुणकवन, कोर्ले, धालवली या साईडला जाण्यासाठी पहिलोच राईट आहे। तर तो राईट मारून मग आतमध्ये जायचा। मेन हायवे पासून 2 किंवा 3 मिनिटांच्या अंतरावर पहिलोच एक लेफ्ट लागता कुणकवनमध्ये जाण्यासाठी। तर त्या लेफ्टने आतमध्ये जायचा। भरपूर वेळा मी ऐकलं होतं कुणकवन धरण, तर म्हटलं एकदा जाऊन बघूच। तर मग मॅपवर थोडी माहिती काढत शोधत काय जणांना विचारत गेला। कुणकवनला जाणार राईट लागतं, तर राईट न मारता सरळ रस्त्याने खाली जायचा। खारेपटणवरनं कुणकवन धरण जास्त तसा लांब नाही आहे, जास्तीत जास्त 7 एक किलोमीटर असला, तर जास्त तसा काही अवघड पण नाही। 1-2 फाट्यावरनं आतमध्ये जायचं लागतं। तसा काय असला तर मग गुगलला किंवा इतर कोणतरी भेटतच वाटेत, तर त्यांना विचारत जायचं। आमका पण थोडंसं कन्फ्युजन होताच, कारण गुगलला तेवढा परफेक्ट भेटत नव्हता मॅपला। तर आम्ही पण विचारत गेलो। मात्र त्या रस्त्याने पुढे गेल्यावर हय मात्र फसगत होण्याचे चान्सेस आहेत, कारण या रस्तो पकडून गेलास तर लेफ्टला जाऊ होता। लेफ्टला न जाता डायरेक्ट सरळच जायचा, जो सरळ रस्तो आहे ना। रोड पण थोडंसं कच्चा, मध्ये काय वेळी ठिकाणी चांगलो आणि उतारचा, आणि रस्तो डायरेक्ट पाण्याखालीच गेलो। ह्या धरणात मासे सोडलेले आहेत, आणि ह्या जेव्हा धरण पूर्ण भरता पावसाळ्यातनं, तेव्हा या धरणातले मासे शिडावणे, वारगाव इत्यादी गावातनं चढतात। वेगवेगळ्या प्रकारचे मासे सोडलेले आहेत या धरणात। ह्या धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कुणकवन, फणसगाव, उंडील, वारगावच्या मध्ये आहे या धरण। या धरणात कुणकवन धरण असा म्हणतात। कुणकवन तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि कुणकवन सहित त्याच्या आजूबाजूच्या फणसगाव, उंडील ही गावात देवगड तालुक्यात येतात। आणि त्याचप्रमाणे वारगाव ह्या गाव कणकवली तालुक्यात येतात। म्हणजे जवळपास 4 गावातली जमीन या धरणात गेलेली आहे। आणि या धरणाचा आउटलेट म्हणजे या धरणाचं पाणी बाहेर पडता ता म्हणजे कोर्ले गावात, कोर्ले तालुका देवगड, आणि ह्या पाणी पुढे जाऊन वाघोटण नदीक जाऊन मिळतं। या धरणाचो जो आउटलेट आहे आणि थैसा जो दृश्य आहे ना, लय भारी आहे। ते ब्रिज आहे, आणि थैसून ब्रिज पासून 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर वरती धरण आहे, आणि थैसून बघूक लय भारी वाटतं। थंय आपण आता माका जाऊक तर नाही भेटला, पण मी गुगलवरनं मॅपवरनं माहिती काढलंय, आणि ते आपण आता बघूया। आता आपण ज्या व्हिडिओत बघितला तर कुणकवन धरण ह्या आपण व्हिडिओत एवढाच बघितला, आणि जर त्या तुलनेत ह्या केवढा मोठा आहे कुणकवन धरण, तर आता आपण तुमका दिसता सॅटेलाईटवर मॅपवर बघितल्यावर ह्याचा जो आउटलेट आहे तो इकडे आहे, आणि ह्या पाणी कोर्ल्यात बाहेर पडून वाघोटण नदीक जाऊन भेटता। ह्या इकडे हो ब्रिज आहे, जिकडे आम्ही गेला होता ना आता, तर इकडे आम्ही उभे होता, आणि इकडेच इकडनं आतमध्ये जायचा, आणि कच्चा रोड आहे साधारणसं लेफ्टला। तर ह्या कच्च्या रोडने आतमध्ये गेला इकडनं ह्या ब्रिजवर जाऊ भेटता, आणि ब्रिजवर गेला ना की पावसाळ्यातनं इकडे लय भारी बघू भेटता। पावसाळ्यातनं सीन जाम भारी असता, आणि ह्या जर पाणी खाली बघितला आपण खय बाहेर पडता, ता सरळ कोर्ल्यात बाहेर पडता, आणि ता वाघोटण नदीक भेटता। हे धालवली रोड, इकडे पुढे धालवली या साईडला, आणि ही वाघोटण नदी, आणि ह्या वाघोटण नदी बाहेर पडता पाणी। तर ह्या एवढा मोठा धरण आहे। जर तुमका थोडंफार तरी व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।